विक्रम दादा पाचपुते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज 293चे हे जे 4 प्रस्ताव आपण सगळे क्लब केले त्या प्रस्तावांवर बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीतनं खरं तर मी येतो. माझा मतदारसंघ हा श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ. अध्यक्ष महोदय, एकेकाळी हा श्रीगोंदा याचं नाव चांभारगोंदा होतं. 10व्या ते 16व्या शतकापर्यंत या श्रीगोंदा शहरातनं जे काही चमड्याच्या वस्तू संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये जात होते ह्या श्रीगोंद्यातनं जात होते. दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये हा आमची जी काही चर्मकारांची वरती अवलंबून असणारी किंवा ही चमड्यावरती अवलंबून असणारे हे उद्योग आहेत हे काही प्रमाणात अध्यक्ष महोदय नामशेष व्हायला लागलेले आहेत. याला पर्याय म्हणून कुठेतरी तयार करायचं असेल आणि श्रीगोंद्याला कुठेतरी नावावर रुपायला आणायचं असेल तर अध्यक्ष महोदय, या माझ्या मतदारसंघातील श्रीगोंद्याचं नाव जे श्रीगोंदा झालं याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय, माझ्याकडे माझ्या मतदारसंघात ह्या श्रीगोंदा शहरामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायकाची मंदिर आहेत, अनेक देवींचे शक्तीची पीठं त्या ठिकाणी स्थानं अध्यक्ष महोदय आहेत. एक उत्तम पर्यटनाचं स्थान हे श्रीगोंदा शहर होऊ शकतं. माझ्या मतदारसंघामध्ये देवदैठणसारखं जे गाव आहे हे देवांची पावन असणारी भूमी आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे ह्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावरती काम होऊ शकतं अध्यक्ष महोदय. आज कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये श्रीगोंद्यातील माझी अनेक अशी गावं आहेत ज्यामध्ये द्राक्ष असेल, पेरू असेल, पारगाव सुद्रिक असेल, उक्कडगाव असेल किंवा घोटवे असेल किंवा बेलवंडी या गावांनी द्राक्ष आणि पेरूमध्ये उत्तम काम केलेलं आहे. त्याचबरोबर हांगेवाडी असेल, येळपाणे, चिंबळे, लोणी, व्यंकनाथ, पिसोरा या गावांनी डाळिंब शेतीमध्ये उत्तम अध्यक्षमध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा शहर असेल, घारगाव असेल, एरंडोली असेल, किंबहुना संपूर्ण श्रीगोंदा तालुका हा लिंबाच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अध्यक्ष महोदय, आजही दिल्लीमध्ये श्रीगोंदा लिंबू नावाने लिंबू विकलं जातं. दुर्दैव असं आहे की हे लिंबू श्रीगोंद्यातनं जातं की नाही याचे संशोधन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे या लिंबाला कुठेतरी एक मोठं स्थान मिळणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. त्याचबरोबर माझं भानगाव असेल, सुरुडी असेल, वडळी असेल किंवा पिसोरा खांड परिसर असेल या ठिकाणी कांदा उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय होतं. ह्या सगळ्या ठिकाणांना आपण कुठेतरी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आपण पुढे आणू शकतो. त्याचबरोबर वेळोवेळी सांगितलं जातं आमच्या श्रीगोंदामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांची आज त्या ठिकाणी समाधी आहे. अध्यक्ष महोदय, ते कुठेतरी सुफी आणि भक्ती याच्यातला एक अनोखा संगम हे संत शेख मोहम्मद महाराज राहिलेले आहेत आणि आज हिंदू मुस्लिम एकत्मेसाठी एक मोठं प्रतीक संत शेख मोहम्मद महाराज होऊ शकतात आणि आज ती काळाची गरज अध्यक्ष महोदय. त्यांच्या या स्थानासाठी मधल्या काळामध्ये थोडा वाद होता, आम्ही मिटवून तो सर्व ग्रामस्थांनी सर्व शहरवासियांनी तो मिटवलेला आहे. त्या संत शेख मोहम्मदारांचा जर निधी आपण टाकला तर मोठ्या प्रमाणावर विकास अध्यक्ष महोदय होऊ शकतो. माझी आपल्यामार्फत विनंती आहे की पेडगावचा जो आमचा धर्मवीर गड आहे याला आम्ही वेळोवेळी निधी मागतो अध्यक्ष महोदय. हा छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी आहे. मधल्या काळामध्ये स्वर्गीय अजितदादा ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांची जी चर्चा झाली होती आणि 200 कोटीचा प्रस्ताव त्यांनी तयार करायला सांगितला होता आणि तो प्रस्ताव सुद्धा अध्यक्ष महोदय तयार झालेला आहे. त्यासाठी 2 कोटी हे पर्यटनमधनं आणि 5 कोटी DPDC मधनं अध्यक्ष महोदय मिळालेले आहेत. माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती असणार आहे की याला कुठेतरी आपण संधी देणं अतिशय गरजेचं आहे. अनेक छोटी मोठी गावं आहेत, अनेक ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला महत्त्व देऊ शकतो. कारण अलीकडच्या काळामध्ये शहराचा विकास होत असेल तर ही जी ग्रामीण भाग आहे याला पर्यटनाच्या माध्यमातून एक मोठी संधी अध्यक्ष महोदय मिळू शकते. माझ्या मतदारसंघामध्ये काशी विश्वनाथाचं एक ढोरज्यामध्ये एक वन खात्याच्या अंतर्गत एक देवस्थान आहे. याचा आता पर्यटनाच्या माध्यमातून विकास सुरू आहे. त्या परिसरामध्ये जसं कास पठारला एक डायफोडिल्स होतात तसे आमच्या ढोरजा परिसरामध्ये सुद्धा पठारावरती डायफोडिल्स उगवतात. अध्यक्ष महोदय, माझी आपल्यामार्फत विनंती आहे की ह्याला जर आपण कुठेतरी निधी मिळाली, याला प्रसिद्धी मिळाली तर नक्कीच पर्यटनामध्ये मोठा त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळू शकतं. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आज आपण पाहतो की आरोग्य सेविका, मी माझ्या मतदारसंघामध्ये आमदार आपल्या गावी ही एक भूमिका काढली होती, हे एक दौरा काढला होता. प्रत्येक गावामध्ये आम्ही जात होतो आणि मुक्काम सुद्धा केला होता. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एक गोष्ट प्रकर्षाने पाहायला मिळाली, आमच्या आशा सेविका इतक्या मन लावून काम करतात पण त्यांच्या पगाराकडे कुठेतरी आपल्याला आता लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपलं सरकार करेल अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय करतो. आपण जे मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.